दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 20 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी धरणात दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक आहे ती आता वाढून 5226 क्युसेक इतकी झालेली आहे. उजनीवर आज पावसाची नोंद आहे. 8 मिलीमीटर पाऊस हा झालेला आहे. दरम्यान आनंदाची बातमी म्हणजे भीमा खोऱ्यातही पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे. आज वडिवळे प्रकल्पावर 26 मिलीमीटर पाऊस आहे. याचबरोबर पावनावर 11, मुळशीवर 80 मिलीमीटर, टेमघरवर 27, वरसगाववर 14, पानशेतवर 14 मिलीमीटर. याचबरोबर निरा खोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पावर 13, निरा देवघर प्रकल्पावर 31, भाटघरवर 4 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. भीमा कोळेगाव प्रकल्पावरही 3 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. उजनी धरण हे 52.94% असं उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरलेलं आहे आणि यातला उपयुक्त पाणीसाठा हा 28.36 TMC इतका आहे. सध्या धरणामधनं मुख्य कालव्यामध्ये 1700 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. याचबरोबर नदीमध्ये सोडणारा पाण्याचा विसर्ग आहे तो साधारणपणे 4000 क्युसेक इतका आहे. 2400 क्युसेक सांडव्यामधून आणि 1600 क्युसेक पॉवर हाऊसमधनं. याचबरोबर भीमा सिन्हा जोड कालव्यात 900 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे आणि सिन्हा-माढा योजनेत 280 क्युसेकचा विसर्ग आहे. भीमा खोऱ्यातल्या धरणांमध्ये सुद्धा सध्याचा पाणीसाठा हा समाधानकारक आहे आणि उजनी धरण जे आहे ते सध्या 52.94% इतकं भरलेलं आहे. आवक उजनीमध्ये येणारीही वाढत आहे. पंढरपूरची आषाढी यात्रा पाहता नदीमधून 4000 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे. तेही पाणी वेगानं पुढं सरकत आहे.